जालन्यामध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी अनंत कुलकर्णी नावाच्या एका DYSP अधिकाऱ्याने आंदोलनकर्त्या त्या गोपाळ चौधरीला पोलीस घेऊन जात असताना पेटकात लाथ मारली। तो व्हिडिओ प्रचंड पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो पसरला आहे। त्याच्याबद्दल मी माहिती घेतल्यानंतर मला धक्कादायक माहिती समोर आली की तो गोपाळ चौधरी त्याची बायको पळून गेले, त्याने बायकोने दुसरं लग्न केले आणि हिंदू ॲक्टनुसार जोपर्यंत पहिला डिवोर्स होत नाही तोपर्यंत दुसरं लग्न करता येत नाही। या कायद्याअंतर्गत त्या मुलीवरती गुन्हा दाखल झालेला आहे। त्या गोपाळची फक्त एवढी मागणी आहे की गेल्या आता बऱ्याच दिवसापासून तो गुन्हा दाखल झाला आहे तरी पण आरोपीला अटक होत नाही। त्या गोपाळची एवढी मागणी आहे की त्या पोरीला अटक करावी, त्याच्या नातेवाईकाला अटक करावी आणि कोर्टासमोर हजर करावं। ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो आंदोलन करतो। 15 ऑगस्टला पंकजा मुंडे ॲज अ पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी येणार असतात आणि पालकमंत्र्यांच्या पुढं ते असतात ना, कोंबडी कशी ही करते तशा पद्धतीने दाखवण्यासाठी स्वतः आपण किती ग्रेट आहे किंवा आमचं पोलीस प्रशासन किंवा आमचा इथला लोकल स्टाफ किती चांगला आहे किंवा किती सुंदर आहे हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं आंदोलन वगैरे काही करू देत नाही। हा तर कायदा आहे खरं तर हा, की स्वातंत्र्य दिना दिवशी कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला आंदोलन करता येत नाही। हे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कायदा लागतो, 144 कलम लागतं। आणि हे सगळं करत असताना कुणाला तरी कुठल्या तरी नेत्याला खुश करण्यासाठी त्या अनंत कुलकर्णी नावाच्या व्यक्तीनं त्या गोपाळ चौधरी नावाच्या आंदोलनकर्त्याच्या पेटकात लाथ मारली। ह्याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, तुम्हाला बघायचा असेल तर खाली लिंक असेल त्याची, तो व्हिडिओ असेल। पण ह्या अनंत कुलकर्णीवरती अजूनपर्यंत 48 तासापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे, कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे। तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा।